तर आजचा दिवस हा जागरूक राहण्याचा आहे, मतदार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याचा आहे। आज राज्यामध्ये 29 महापालिकांमध्ये मतदानाची प्रक्रिया पुढच्या अर्ध्या तासामध्ये सुरू होणार आहे आणि 29 महापालिकांमधलं राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये पूर्णतः ढवळून निघालेलं आपण पाहिलं। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। अनेकांची अग्निपरीक्षा आहे। किंग मेकर कोण ठरणार हे सगळं ठरवणारा आजचा दिवस आहे आणि अर्थातच हा सगळ्या दिवसाचं भवितव्य ठरवणार आहे तो मतदार राजा आणि म्हणूनच आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचा आजचा दिवस आहे। म्हणून तुमचं एक मत हे तुमच्या शहराची दिशा ठरवणारं आहे। त्यामुळे सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावायलाच हवा। झी24 तास पुन्हा एकदा सर्व मतदारांना आवाहन करते। सकाळी 7:30 वाजल्यापासून पुढच्या अर्ध्या तासामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। आपलं मतदान केंद्र कुठलं आहे, आपल्या मतदान यादीमध्ये नाव कुठे आहे जरूर पहा आणि मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर पडा। लवकरात लवकर आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावा आणि त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात करा। आज राज्यभर ज्या ठिकाणी 29 महापालिकांमध्ये मतदान आहे त्या ठिकाणी अनेक आस्थापनांना सुट्टी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आज आधी आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावून पुढच्या कामाला लागा। तर राज्यभर वेगवेगळ्या 29 महापालिकांमध्ये आमचे रिपोर्टर्स आपल्याबरोबर जोडले जात आहेत आणि गेल्या सगळ्या तासांपासून आपण हे सगळं मतदानाचं कव्हरेज झी24 तासवर पाहतोय आणि आत्ता आपल्याबरोबर जोडले जात आहेत राज्यभरातून आमचे वेगवेगळे प्रतिनिधी। कृष्णात पाटील मुंबईमध्ये सर्व घडामोडींवर सध्या लक्ष ठेवून आहेत आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आमची रिपोर्टर्सची सध्या फौज आहे। आपण कृष्णातकडून या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर अमर काणे आमचे नागपूरमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। पुण्यामधून निलेश खरमरे आपल्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर जोडले जात आहेत सांगलीमधून प्रताप नाईक आणि नाशिकमधून योगेश खरे। सगळ्यात आधी आपण जाऊया मुंबईमध्ये कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, काही वेळामध्ये मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। सगळं राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये तापलेलं आपण पाहिलं। आजचा दिवस मतदार राज्याचा आहे। काय नेमकं आता वातावरण आहे? पुढच्या अर्ध्या तासामध्ये मतदान सुरू होईल। अनुपमा, अनेक आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली मुंबई महापालिकेचं मतदान अखेर आज सुरू होते 7:30 वाजता। थोड्याच वेळात या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। 227 उमेदवार या ठिकाणी 227 नगरसेवकांसाठी जवळपास 1700 उमेदवार हे मैदानात आहेत आणि या घडीला पुन्हा सर्व प्रचार जरी बंद झाला असता तर अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। सर्वात जास्त मोठी लढाई जी झाली होती ती मराठी विरुद्ध मराठीचा वाद झाला। त्यानंतर हिंदू महापौर होणार की मराठी महापौर होणार असे अनेक आरोप प्रत्यारोप झाले। अनेक चर्चा ज्या मुंबई महापालिकेच्या आहेत विकासाच्या संदर्भात चर्चापेक्षा तर भावनिक मुद्द्यांवर जास्त चर्चा या मुंबई महापालिकेमध्ये पार पडली आहे। त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भातली पूर्ण तयारी झाली, कारण 3 वर्ष पूर्ण होऊन देखील मुंबई महापालिकेची निवडणूक ही होत नव्हती। परंतु आज मतदान होत आहे, उद्या निकाल आहे आणि सर्वांना उत्कंठा आहे की किती टक्के मतदान होणार, मुंबईकर किती बाहेर पडणार। कारण मागच्या वेळी 56% मतदान मुंबईत झालं होतं। यावर्षी त्याचा आकडा हा जास्त होईल अशी एक अपेक्षा आहे, कारण मराठी मतदारांना सर्वाधिक जास्त ठाकरे बंधूंनी अपील केलेलं आहे की मतदानासाठी बाहेर पडा आणि त्यानंतर उमेदवार देखील त्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत। या संपूर्ण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक प्रचाराचं किंवा जे आरोप प्रत्यारोप झाले ते संपूर्ण देशभरामध्ये चर्चा झाली। मराठी विरुद्ध अमराठी वाद हा सगळ्यात जास्त या मुंबई महापालिकेमध्ये गाजलेला पाहायला मिळाला। अनेक दिग्गज नेते देशभरातून देखील प्रचारासाठी या ठिकाणी दाखल झाले होते। यामुळं नक्कीच एक सर्वाधिक जास्त लक्ष आहे। कृष्णात आपण पुन्हा जोडले जाऊया। मुंबईतली आणखी माहिती तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे।